दुकानदाराची नजर चुकून पर्स व त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या 2 महिला ठाणे येथून ताब्यात. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातील चोरी घरफोडीतील आरोपितांवर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 91/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अ प्रमाणे दिनांक 20/2/2026 रोजी गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने दिनांक 26/2/2026 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप मसदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा 2 महिलांनी केला असून त्या कोपरी, जिल्हा ठाणे येथे आहेत. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, चालक पोलीस हवालदार नाझीम खान पठाण असे वरिष्ठांच्या परवानगीने सरकारी वाहनासह कोपरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीनं परिसरात शोध घेतला असता महिला नामे नैना दुर्गेश भुरे, वय वर्ष 30, राहणार रूम नंबर 309, सिद्धिविनायक अपार्टमेंट, सिद्धार्थनगर कोपरी, ठाणे ही सिद्धार्थनगर कोपरी येथे मिळून आल्याने सोबत असलेल्या महिला अंमलदारांच्या मदतीनं तिला ताब्यात घेतलं. वरील दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तिने तिची मैत्रीण दीपाली रोकडे अशांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचं सांगितलं. त्यानंतर सदरची महिला ही कोठे भेटेल असा विचारला असता तिने ती दिवा ठाणे परिसरात येथे राहत असल्याचं व तिचं घर दाखवण्याबाबत सांगितलं. त्यानंतर सदर महिलेस महिला पोलीस अंमलदार यांच्या समवेत सोबत घेऊन दिवा ठाणे येथे जाऊन सदर महिलेचा शोध घेतला असता महिला नामे दीपाली हेमंत रोकडे, वय वर्ष 40, राहणार रूम नंबर 2, गावदेवी चाळ, गणेशनगर, दिवा पूर्व येथे राहत्या घरी मिळून आल्याने आमच्यासोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. तेव्हा दोघी महिलांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर महिलांना पुढील तपास कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त श्री किरणकुमार चव्हाण गुन्हे नाशिक शहर, माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण, महेश साळुंके, संदीप भाड, विशाल काठे, विशाल देवरे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, पोलीस अंमलदार अमोल कोष्ठी, मुख्तार शेख, महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी, पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा एल्वे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केली आहे.